कृतं नमामि। आज आपल्या या पावन भूमीमध्ये गेले 17 वर्षापासून आपण हा ज्ञान यज्ञ इथं सुरू केलेला आहे। वास्तविक पाहता माऊली ज्ञानेश्वर महाराजांना आधीच माहित होतं, जरी ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, येणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा, अशी जरी त्यांची अपेक्षा होती, परंतु बारकाईने जर आपण आता पाहिलं तर त्यांचा अजून एक शब्द असा होता, अस्तेच्या महापुरी रिगताची कोटीवरी, परी प्राप्तीच्या पैलतिरी उपायाला एखादाच। या प्रमाणे जर बारकाईने जर पाहिलं तर आता हा जो विषय जो आहे, हा विषय समाजाला समजून देणं आणि समजून घेणं, तुकाराम महाराजांनी दोघी अंगाने सांगितलेले आहे। परमार्थ करणं सोपं सांगितलेलं आहे, परंतु दोन गोष्टी अशा आहेत, कोणत्याही क्षेत्रामध्ये पदार्पण करणं सोपं असतं, परंतु त्या क्षेत्रामध्ये टिकणं हे अवघड असतं। म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी। लेकुराच्या गोष्टी म्हणजे अज्ञानी लोकांचा परमार्थ नाहीये। म्हणून जाणतेने गुरु भजिजे, म्हणजे गुरुला ओळखण्यासाठी, गुरुचं तत्व ओळखण्यासाठी आणि गुरु समजून घेण्यासाठी सुद्धा बारकाईने जर विचार जर केला तर या ठिकाणी सद्गुरु निष्ठा फार महत्वाची आहे। आज व्यावहारिक दृष्ट्या जर पाहिलं, त्या काळामध्ये सुद्धा तुम्ही आपण किंवा साधू संतांच्या काळात सुद्धा साधू संतांना ओळखलं नाही असं नाही, ओळखलं। त्यावेळेस ज्यांनी ओळखलं नाही तो भाग वेगळा, ज्यांनी चर्मदृष्टीने पाहिलं त्यांनी ओळखलं नाही, पण ज्यांनी सद्गुरूंना ज्ञानदृष्टीने अनुभवाने ओळखलं आणि त्यांनी ओळखलं म्हणूनच तुमच्या आपल्यापर्यंत त्यांचं तत्वज्ञान पोहोचलं। परंतु बारीकाईने जर विचार केला, सद्गुरू हा तुम्हाला बाह्य अंगाने ओळखू येणार नाही, पण संताविन प्राप्ती नाही, अशी वेदाने सुद्धा ग्वाही दिलेली आहे। आता प्रश्न फक्त असा आहे, अव्यक्त परमात्मा जर समजून घ्यायचा असेल तर त्याला व्यक्ताशिवाय दुसरा आधारच नाही। व्यक्त म्हणजे काय, तुम्ही आपण जे चालतो बोलतो, हा देह जो आहे हा व्यक्त आहे। या व्यक्त देहाच्या माध्यमातूनच आपल्याला अव्यक्ताची प्राप्ती किंवा अव्यक्त तत्व जे आहे याची ओळख करून घ्यायची आहे। तसं जर बारकाईने जर विचार केला, पूर्वी बैलगाड्या ज्या होत्या त्या बैलगाड्याची जी धाव होती ती लोखंडाची होती, ती जर तुटली तर लोहाराकडे नेत होते आणि लोहार लोखंडाकडनंच लोखंड जोडून घेत होते, लोखंडाकडनं लोखंड जोडून घेत होते, परंतु डायरेक्ट लोखंडाकडनं लोखंड जोडून घेता येईल का? जर त्याला अग्नी आणि कोण पाहतो, महाराज कीर्तन करतात, जे काही सांगतात त्याच्याकडे जो हृदयाचं कान करून लक्ष देईल, कारण त्या शब्दामध्येच ते तत्वज्ञान दडलेलं आहे। त्या शब्द जसं तुम्ही आता सुने काय बोलते, जसं सासू लक्ष देते, काही भांडण झालं असेल तर ती व्यक्ती काय बोलते या शब्दाकडे जसं तुम्ही आपण लक्ष देतो, तसं या साधू संतांच्या एक एक शब्दाकडे जर तुम्ही आपण लक्ष दिलं। आता तुम्ही हे किती दिवसापासून ऐकतायत, गाडीची धाव तुटली, लोहाराकडे नेतात ती जोडून आणतात, पण ती कृती कशी करतात आणि तो दृष्टांत सांगण्याचा हेतू काय, तर या देहाकडनं हा देह कसा अशाश्वत आहे हे समजून घेण्यासाठी तो दृष्टांत सांगितला आहे। लोहाराकडे नेताना लोखंडाकडनंच लोखंड जोडून घेतो, परंतु त्या ठिकाणी एक गोष्ट अशी, लोखंड हे कडक आहे का नरम आहे, ती जी धाव नेली तुम्ही त्या कडक आहे, कडक लोखंड जोडता येईल का? मग त्याला काय करतात, त्याला अग्नीने मऊ करतात, मऊ ज्ञान अग्नीने मऊ करतात। तसं सद्गुरू तुम्हाला जे आपण घर्षण नामचिंतन करायला सांगतात
त्या नामचिंतनाने तुमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी परिणाम होतो आणि अंतःकरणाच्या ठिकाणी जो अहंकार असो तो अहंकार काय होतो, ढिला होतो, सैल होतो, मऊ होतो. आणि त्याशिवाय सद्गुरूने दिले जे ज्ञान आहे त्या हृदयामध्ये थांबवू शकत नाही. केव्हा थांबेल? ते अंतःकरण शुद्ध झालं म्हणजे मऊ झालं तरच सद्गुरूचे जे शब्द आहेत ते त्या ठिकाणी जसं त्या अग्नीने लोखंड मऊ केल्यानंतर तिथं जो ठसा तुम्ही मारणार तो उमटणार. तो ठसा जो उमटायचा आहे त्या लोखंडावर डायरेक्ट ठसतील का? नाही, त्याला मऊ करावं लागेल. तसं अंतःकरणाच्या ठिकाणी तो रामकृष्ण ठसा जो सांगितलेला आहे तो रामकृष्ण ठसा केव्हा चित्तामध्ये तुमचा उमटेल? रामकृष्णाचा तर अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय नाही. मग पहिली जी क्रिया आहे शुद्ध झाली, परंतु शुद्ध झाल्यानंतर परत अशुद्ध होऊ द्यायला पाहिजे का? आणि हा जो आपला गेल्या 17 वर्षापासून अट्टाहास चालू आहे, शुद्ध झालेले चित्त परत अशुद्ध होऊ नये म्हणून ही चार्जिंग आहे. नुसतं आपल्या इथंच मेळा होतात असं नाही. असे अनेक जिथं जिथं आपले जे काही साधक भाविक भक्त आहेत त्या त्या ठिकाणी वैष्णव मेळावे होत असतात. आणि ते वैष्णव मेळावा जाण्याचा हेतूच तो आहे की बॅटरी चार्जिंग करून घ्यावी. आपला मोबाईलची चार्जिंग उतरली हे प्रत्येकाला कळतं, पण सद्गुरूने दिलेली जी बॅटरी चार्जिंग केलेली आहे ती उतरली का नाही उतरली ही ज्याने त्याने पाहायला पाहिजे का? तुमची बॅटरी मी पाहायला पाहिजे? ज्याने त्याने ज्याच्या मोबाईलची बॅटरी उतरली ती कोणी पाहत? दुसऱ्याला काय गरज आहे हो? तुमच्या मोबाईलची बॅटरी उतरली तर काय गरज आहे का? मग तसं याही ठिकाणी सद्गुरूने जे तुमची बॅटरी चार्जिंग करून दिलेली आहे ती उतरली का नाही उतरली ते ज्याचे त्याला कळायला पाहिजे. कारण की इथं डायरेक्ट सांगितलेले झाड जाण्याचे फुले माने जाण्याचे बोले नवे नवे त्याने सांगितलेले. आई सांगे बापा आणि मन सांगे पापा. ज्याने त्याने चेक करायचे, आपणच आपलं चेक करायचं असतो. आणि त्या ठिकाणी ग्वाही देते सर्व खोटे बोलतील पण मन कधीच खोटं बोलत नाही. तुमच्या आपल्या मनामध्ये काय विचार चालू आहे? माता तुमच्या आपल्या मनामध्ये जे विचार चालू आहे जे संकल्प विकल्प, विचार म्हणजे काय? तुमच्या मनामध्ये जे संकल्प विकल्प, पण आपल्याला या प्रपंचाच्या राड गाडग्यामध्ये उपाधीमध्ये तिकडे पाहायला कळत असू सुद्धा दुर्लक्ष करतो आपण. आपल्या मनामध्ये काय येतं काय जातं. येणं जाणं हे विचार तुमच्या मनामध्ये येणं आणि जाणं हे तुमच्या हातात नाही, ते मायेचं कार्य आहे. आणि माया बड़ी डाकणी काट करी द्या काय कबीर बिचारा क्या करे कब तक दुआ लगाय. वास्तविक पाहता तुमच्या घरामध्ये जी काही घाण होते ती घाण तुम्ही करता का ते आपोआप होते? आपोआप होते, आपोआप होते. बघा तुम्ही आता ही आम्ही गाडीवर आलो ना, काही ठिकाणी काम चालत होते, फपुटा रस्ता उडत होता, लगेच आपण काच वर करा काच वर करा. का बर? धूळ येत होती गाडीमध्ये, ती धूळ येऊ नये म्हणून. मग गाडीमध्ये धूळ येऊ नये तर काच वर करा असं आपण म्हणतो. तुमच्या आपल्या मनामध्ये जे संकल्प विकल्प उठतात त्या गाडीमध्ये धूळ येऊ नये म्हणून योजना केलेली काच वर केली तर धूळ येत नाही. तसं तुमच्या आपल्या मनामध्ये जे संकल्प विकल्प उठतात त्यासाठी तुम्हाला सद्गुरूने साधन दिलेले आहे. अनुसंधान लावता यायला पाहिजे. ते म्हणतात माझेने अनुसंधाने देख संकल्प जळाले निश्चय मध्यादी चूक याचे नाव. मग ते अनुसंधान कसं लावायचं, काय लावायचं आहे का तुम्हाला आपल्याला वेळ? काय नाही हो, उंदराची चिंती मिळाली तिकडच घेऊन पळाले, पूर्ण ऐकूनच घेतलं नाही. मांस खाना पुढचं नाही, ऐकलंच नाही. तसं याही ठिकाणी निश्चित तुम्हाला नाम दिलं प्रबोध झाला म्हणजे झाला असं नाही. खरा परमार्थाला सरळ लग्न झाल्यानंतर संसाराला सुरुवात का साखरपुडा झाल्यावर? अरे बाबा लग्न झाल्यावर सुद्धा नाही. जरी लग्न झाल्यानंतर नांदायलाच आले नाही तर कोणाशी संसार करणार तू? मग तसं अनुग्रह झाला प्रबोध झाला म्हणजे झाला असं नाहीये. खरी तर परीक्षा पुढे, लग्न झाल्यावर. मग तसं इथं सुद्धा खरा परमार्थाला सुरुवात सद्गुरूच्या सानिध्यात नेहमी बसायला पाहिजे आणि सद्गुरूला शंका विचारायला पाहिजे, प्रश्न विचारायला पाहिजे. पण तुम्ही एवढे भाग्यवान आहेत, पुण्यवान आहेत
की तुम्हाला कसलीच शंका नाही. कारण की शंका कोण विचारतं? एक तर ज्याला जायचं ते त्या गावाला तो काही शंका विचारत नाही, आणि जो त्या गावाला पोहोचून गेला तोही विचारत नाही. तसं परमार्थामध्ये ज्याला परमार्थ करायचाच नाही तोही शंका विचारत नाही, शंका घेत नाही देवाबद्दल. आणि ज्याला देव समजून गेला, ते स्वतः देव होऊन गेले, त्यांना बी शंका येत नाही. म्हणून तुम्ही फार भाग्यवान आहात, तुम्ही शंका विचारत नाही. ज्ञानेश्वरी जर बारकाईने जर वाचली, अर्जुनाने एवढ्या शंका विचारल्या, एवढ्या शंका विचारल्या. दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी डोक्याला हात लावून घेतला श्रीकृष्ण भगवंताने, की याला किती सांगावं बा. एखादा मांत्रिक जसा हाताश होतो, शब्द वापरलेला आहे माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी. मांत्रिक जसा हाताश होतो तसा हातात झालो याच्यापुढे. मी काय सांगावं याला? हाच मला ज्ञान शिकवतो, हाच मला ज्ञान शिकवतो. सांगा तुम्ही आता, एवढी खरी 100% कोणी असं खोटं ठरू शकत नाही की आपला संप्रदाय खोटा आहे असं, ज्यांनी अनुभव घेतलेला आहे, अनुग्रह प्रबोध घेतलेला आहे. पण असे महात्मे सुद्धा सद्गुरूपासून 2 हात लांबच येत. कारण ज्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात, जे लांबचे लोक आहेत ते आवडीने खातात, पण ज्यांनी स्वयंपाक केले ना त्यांना खाऊ वाटत नाही. का खाऊ वाटत नाही? ते वासावर मध्यम झालेले आहेत. वासावर काय झालेले? हा, खालचा शब्द सांगतो, हलवाईचं कुत्र आहे ना, ते वासावर मध्यम असत. तशी गंमत झालेली आहे आपली. कोणाला असं कोणाला खायच वाटत नाही. 20-20 वर्ष झालेत, कधी काही प्रश्न नाही, कधी काही शंका नाही. ते चिंतन कसं करावं, काय करावं. 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. हे जे स्थूल शरीर जे आहे हे दिसतं, आणि हे ती जे बनलेले हे 5 तत्वाने बनलेले, पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहाभूतीचा हा देह बनलेला आहे. परंतु हा देह अजून एक दुसरा देह आहे, सूक्ष्म देह आहे. आणि ह्या सूक्ष्म देह आणि स्थूल देह याच्यामध्ये 3 गुण जे आहेत, चतुरतम गुण, हे 3 गुण हे सर्व तुम्ही आपल्याला खेळ खेळवत आहेत. पण सांगा तुम्ही आता, तुमच्या मनामध्ये जे काही विचार वासना ज्या येतात, आम्ही आमचा अनुभव सांगतो. आणि आम्ही ज्या मार्गाने गेलो, साधू संत ज्या मार्गाने गेले तेनेच पंथी चालू जाता. पण ते कोणत्या पंथाने गेले तुम्ही कधी विचारलं का? की बाबा आप्पा किंवा इतके आम्ही दिवसापासून हे घेतले, पण आमच्या मनातले येणारे जाणे संकल्प विकल्प विचार काही बंद झाले नाहीत, बंद होत नाहीत. काय करावे? वास्तविक ते बंद करायचे आहेत का ते समजून घ्यायचे आहेत, आणि त्याच्यापासून कसं बाजूला व्हायचे, या सर्व गोष्टी समजून घ्यायच्या असेल तर रजसत्व तमाच्या ठिकाणी काय काय हे सर्व जे वासना जे आहेत, शब्द स्पर्श रूप रसगंध, आपलं दिसत ज्ञानबा तुकाराम चला, ज्ञानबा तुकाराम चल भाऊ सकाराम असा परमार्थ नाहीये. आपला हा परमार्थ आहे अभ्यासाचा. तुका म्हणे येथे अभ्यासाप्रमाणे आणि शब्दाचे करू. काय अभ्यास करायचा आहे? काय अभ्यास करायचा आहे? शाब्दिक ज्ञानाने पाठ झाले, मी कोण आहे करावीचा, आपण कोण याचा अभ्यास करा. आपण कोण आहोत, कसा आहोत, तर तुम्हाला अगोदर तुमचा देहाचा अभ्यास करावा लागेल. हे पंचमहाभूताचं देह आहे, सुख आणि दुःख देणारं हे मन आहे. मन तुम्हाला पळवतं का कोण पळवतं? मनच. इच्छा हे इंद्रियाला जे पाहायला होतं, चांगलं पाहायला पाहिजे, चांगलं खायला भेटायला पाहिजे, चांगला स्पर्श पाहिजे, चांगला सुगंध पाहिजे, हे सर्व जे गोष्टी जे आहेत हे सर्व मनाचा खेळ आहे का तुमचा? आपला आहे. अभ्यास आहे म्हणून सांगतोय. आणि ह्या एवढ्या गोंधळातून तुम्हाला जर समजा मोकळं व्हायचं असेल तर त्याच पंथाने जावं लागणार आहे. आणि त्यासाठी मात्र तुम्हा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आणि तो अभ्यास म्हणजे काय बा, की अगोदर सत आणि असत या दृश्यामध्ये सत्य काय आहे, खरं कोण आहे, हे तुमचे आपले सर्व आपले इष्टमित्र हे आपले आहेत का? तुकाराम महाराज हा अभंग घेतात, सांगतात, परंतु तुकाराम महाराज सांगतात इथं अरे मना विचार कर, तुझं इथं कोणीच नाही. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. तुम्हाला माहितीये का, तुम्ही आपण हे जे म्हातारे आहेत आपले आईबाप आहेत, यांचं संगोपन तुम्ही आपण मुलाचं करतो. आपण कोणाचं करतो? कारण तो उगतय ना, ती उगतय त्याचं संगोपन करतात. पण जे जाणार आहे त्यांचं संगोपन करता का? आई बापाचं
बरं कोणामुळे पैदा झाले? ज्याच्यामुळे पैदा झाले त्यालाच विसरले, त्याच्याकडे लक्ष देत नाही ना. अहो जोपर्यंत गाय दूध देते ना तोपर्यंत तिला पेंट खाऊ घालतात, आणि तिने दूध देणं बंद केलं तर मग जसं हे आहे तसं इथं पण आहे. इथं पण तुम्हा आपल्याला हे जे दृश्य जे तुम्ही आपण पळवतो ना, आपण जे उगतंय म्हणून त्याच्याकडे तुम्ही बाळ्या 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 बाळ्या, आणि बाळ्या जेव्हा गुन्ह्यावर लाभ मारतो तेव्हा शेतकरी आहे ना दिवाळीला शहाणा होतो. येणे पेरायला पाहिजे होतं, येणे पेरायला पाहिजे होतं, काही भाव झाला नाही. कधी शहाणा होतो? तसं जेवढे जेवढे म्हातारे आहेत, अरे काय नवस केले, सह्यास केले, काही एक बाईला मुलं झाले तर दुसरी केली नाही, तिसरी दुसरीला झाली तर दत्तक घेतात, एवढा खटाटोप करतात. कशासाठी? आहे का तुकाराम महाराजाचा अभंगाकडे लक्ष? नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया, काळाच्या ओळी पडेल बा जेव्हा, सोडवेना तेव्हा मायबाप. एक एक शब्द विचार करण्यासारखा आहे. सोडवेना बंधू पाठीची बहीण, शेतीची कामिनी दूर राही. किती जरी सगळे सोयरे मोठे असतील नाही हो, तुम्ही हे सर्व जोपर्यंत तुम्हाला सत आणि असतचा अभ्यास करायचा आहे, खरं काय आणि खोटं काय हे जोपर्यंत भ्रम जात नाही तोपर्यंत. आणि साधू संतांनी ओरडून किती सांगतील हो, काय सांगतील हो. बरं आता एवढे मोठे ग्रंथ लिहून ठेवले, ते ग्रंथ आमचा विषय झाला महाराजांचा, विकास बाबांचा, आमचा एवढे ग्रंथ लिहून ठेवलेले, मग लोकांनी वाचूनच तरुण गेले असते ना. हा त्यांचा ते वेद विद जरी झाला, माते नेनुता वाया गेला. अरे कनू सांडे राहू बंडा कोंडा जायचा, 4 पडे 6 पडे 18 के मुखपाठ. अरे ब्रह्म ज्ञान की खबर नाही, जैसे बडबडे भाट. भाट काही थोडे बडबड करता का? पण वाचून कळेल का? बरं कीर्तनकार बाबाने ते बाबांच्या भाषेत सांगून टाकतो तुम्हाला. बाबा म्हणे लोक आता तोंडाने कीर्तन करतात, पण आता असा काळ येईल काही दिवसांनी ते गुन्ह्याने कीर्तन करतील. म्हणजे त्यांना याच्यातून काय सांगायचंय? तुम्ही याच्यावर जाऊ नका, तुम्ही ते टॅली करा, ते जे शब्द बोलतात. आता महाराजांनी तिथे एक सांगितलं, मी 2 वेळा त्यांच्या तोंडातून ऐकलं, पण आज माझ्या डोक्यात प्रकाश पडला. ते जे तुकाराम महाराजांचे जे गाथे तरले म्हणे, बरं त्यांनी दगड बांधून बुडवले होते कसे बुडवले होते? बरं ज्या दगडाला बांधून जे बुडाले तेच वर, तो दगड वर आला का बाकीचे दुसरे दगड वर आले? हा बाकी दगड गावर आले नाही, तेच दगड गावर आले. जे गाथ्याला चिटकले तोच दगड गावर आला. आणि ते गाथा सुद्धा का आला तर त्यांनी सांगितलं, अगोदर त्यांनी संसाराच्या नावे घालून या शून्य, अगोदर काय केले त्यांनी? सर्व त्या खतवण्या होत्या ना, खतवण्या बुडवल्या अगोदर. अगोदर देव असा नाही, तो घेतो तेव्हा देतो, देव असं देत नाही. पण मग आता तुम्ही आपल्याला काय द्यायचे बुवा, नेमकं काय द्यायचे तेवढं समजून घ्या. गुरुकडनं दिलं का तुम्ही आतापर्यंत? काहीच माहित नाही. झालं म्हणजे आमचं झालं, याने मी डोक्याला ठेवून दिला, झाला हवी मोकळा. हा काय तू मान दे हमान दे सवान धोका मेला, इन मी डोल जागा वही बन गया उनका चेहरा. हा फार हो, काय सांगणार तुम्हाला. इथं ह्या गोष्टी किती जरी सांगितल्या, पण याला थोडस 3 गोष्टी, इकडे यायला 3 गोष्टी आहेत. एक तर तुमचा कुश, आईची कुश आहे ना, पवित्र कुश पाहिजे. पवित्र म्हणजे आईचं पुण्य पाहिजे, तोच इकडे येऊ शकतो, दुसरा येऊ शकत नाही. आई वडिलांचं जर समजा पवित्र असेल, पुण्य असेल, तोच इकडे येऊ शकतो. किंवा स्वतःच पुण्य पाहिजे इकडे यायला. हे दोघं जर नसतील तर संगत तरी पाहिजे. या 3 शिवाय दुसरा मार्गच नाही इकडे यायला. म्हणून त्यांनी सांगितलं, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही ते साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे. म्हणून तुम्ही आपण बारकाईने जर विचार केला ते हे समजून देणं आणि समजून घेणं काही विशेष अवघड नाही. पण एक गोष्ट इच्छा पाहिजे. इच्छा असेल तरच, नाहीतर मग आहे. मग पूर्वी एक राज दरबारामध्ये सकाळी सकाळी सनई वाजायचे. सकाळी सकाळी गेल्यानंतर प्रसन्नता व्हावी दरबारामध्ये, म्हणून राजाने गुरुला बोलवलं होतं. त्या गुरुला सांगितलं, तुला एवढं मानधन दिलं जाईल, फक्त 5 मिनिटं प्रसन्न व्हावं वातावरण म्हणून सनई वाजायला यायचं. म्हातारा झाला, परंतु त्याला असं वाटलं ही परंपरा चालू राहावी.
मुलाला शिकवावं ही विद्या. मुलाला खूप आग्रह केला, भाऊ आपल्याला काही हाताला माटीने पायाला माटीने काही श्रम नाही, फक्त जायचं 5 मिनिटं 10 मिनिटं फक्त राज दरबारामध्ये काय व्हायला पाहिजे ती पवित्र तिथं वातावरण आहे त्या ठिकाणी ती वातावरण निर्मिती होण्यासाठी जायचं, तिथं सनई वाजून यायची. शिकून घे. तो ऐकत नव्हता. त्याने खूप प्रयत्न केला, ऐकतच नव्हतं. शेवटी त्याला खाली पाडला आणि ती सनई त्याच्या तोंडात घातली. काय ते म्हणाले, जरी तोंडात घातले ना फुकणं ना फुकणं माझ्या हातात आहे. तशी आपली गत आहे. तुम्ही कितीही सांगा, वाज तसे बोंब ऐके कोणी हरी हरी न म्हणता. आणि 2 गोष्टी अशा आहेत, भगवंताचं जे नाम जे आहे, मन हे जे आहे हे परप्रकाशित आहे. स्वयंभू त्याच्यामध्ये पावर नाहीये, पण सर्व इंद्रिय कोणाच्या ताब्यात आहेत? सर्व मनाच्या ताब्यात आहेत. तुम्ही लग्नाला आले नाही, लई इच्छा होती पण असं काय सांगू नका, तुमच्या मनातच नव्हतं. म्हणजे मनात असेल तर येता येईल ना. हा तुम्ही पूजेला किती पैसे देऊन कबूल करा, पण येणं नाही आमच्या हातात आहे. बामणाला तुम्ही 2 द्या नाही 3 द्या, कबूल करा तुम्ही. पण येणं न म्हण तुम्ही हो म्हटले, पण तिला आले का आले नाही? मनातच नाही, भाव नाही. जिथं भाव गेला तिथं सर्व गेलं. भाव बळी आकडे एरविना कडे. तुमचा सद्गुरूवर संतांवरचा भाव गेला की सर्व वाटोळच झालं. जिवंतपणे तुम्हाला आपल्याला मुक्त स्थितीचा अनुभव घ्यायला पाहिजे. मुक्त झाले का नाही? मुक्त होणं म्हणजे काय? मुलीचे लग्न केलं, झालो मोकळा. काही म्हणतात मुलीचं लग्न झालं का मग झालं मोकळा. एखादा मुलगा लागला का झालं मोकळा. मुलाचं लग्न झालं का झाला मोकळा. अरे हा मोकळा होतच नाही, हा मोकळा होत नाही. आणि या दृश्यामध्ये कोणीच मोकळा होत नाही. या दृश्याच्या वास्तविक पाहता तुम्हाला आपल्याला जिथं मोकळं व्हायचंय तिथं मोकळं व्हायला पाहिजे. मग कुठं? या देहाच्या बांधवडी न पडीचे. मुक्त या देहाच्या उपाधीपासून मोकळं व्हायचंय. म्हणून या देहाच्या बांधवडी न पडीचे, सुख दुःखाच्या सागरी न बुडीचे. सुखे सुखरूपा घडीये माझी अंगा. ते कळायला पाहिजे ना. निज देव कळायला पाहिजे का नको? हा निज देव. मग निज देव म्हणजे कुठं? निज म्हणजे जवळ ना. निज म्हणजे जवळ, जवळचा देव कळायला पाहिजे. मग अगोदर तुम्हाला तुमच्या आतला देव कळायला पाहिजे, तेव्हा बाहेरच्या कळेल का नाही? पण तुम्हाला आतला कळून दिला, तुम्ही बाहेरच्या ताब्यावर बसवले. आतला देव कळाला आणि बाहेरचे सांगा तुम्ही. आता वास्तविक पाहता मन हे साकार आहे आणि साकार मनाला साकारच उपासना चालणार आहे. त्याला तुम्ही तो छंद लावायला पाहिजे. तो छंद हे मंदिर माणसाने बांधलं का कोणी बांधलं? हा देव कोणी बसवला? माणसानेच बसवला. आता महाराज बोलले का कोण बोललो मी काही कळलं नाही. महाराज बोलले वाटतं आज काल्याच्या कीर्तनात. हा देव ज्यांनी बसवला तो काही त्रास देतो का? आरे का कार्य बोलतो का? मान्य, पण त्यांनी स्पष्टीकरण चांगलं केलं, मान्य सांगलं. पण मी साराव सांगतो. हा देव कोणालाच काही बोलत नाही, शिव्या देत नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. माणसाने बसवला देव चांगला. आणि हे हा जो देव आहे, हे देव कोणी घडवले? माणसाने घडवलं का देवाने? देवाने घडवले. चांगले आहेत का? त्यांनी बरोबर मला सांगता येणार ते जे लोक ते लोक रे. मग सांगा कोण चांगलं? माणसं चांगलं का देव चांगला? वास्तविक पाहता बारकाईने विचार केला, जरी झाला देवाने जरी हा पुतळा बनवला असेल, परंतु हे मजस्तव झाले परी म्या नाही केले ऐसे जेणे जाणितले. तर सुटला का? त्याचा काही दोष नाही. त्याने फक्त काय केलं सांगा तुम्ही. आता पाण्यामुळे शेवाळ येतं. पाण्यामुळे काय येतं? शेवाळ येतं. कोणाला झाकून टाकतं? पाण्याला. माझा दोष पाण्याचा आहे का शेवाळाचा आहे? कोणाचा दोष आहे? कालगती. कालगती कालगती म्हणजे तिला माया म्हणतात. मग तुम्हाला मी एकच सांगत होतो की मन हे सुद्धा जे ना, त्या मनाला तुम्ही ओळख करून द्यायला पाहिजे. तू जे ना तुझी हवा काढून टाकायला पाहिजे त्याची मनाची. कारण मन हे स्वयंभू नाहीये, मनाचा प्रकाशक देव आहे. माता सांगा हे स्थूल प्रकृती आहे म्हणजे स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे. आणि सूक्ष्म देह म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार. हे सुद्धा स्वयंभू नाहीये. ही प्रकृती सुद्धा स्वयंभू नाहीये. ही प्रकृती
तीन गुण आणि पंचमहाभूतांनी हे बनलेले आहे स्थूल प्रकृती. सूक्ष्म देह चित्त चतुष्ट आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, ते पण स्वयंभू नाहीये, ते पण स्वयंभू नाही. तुम्ही हा जो देह तयार झाला, केले कर्म झाले, ते जे भोग आले उपजले मेले किती, तुम्ही आपण तसं जर पाहिलं, परमात्मा जो पाहिला ते स्थूल देह, तर तुम्हाला पंचकरण समजायला पाहिजे, अंतकरण चतुष्टाचा विषय समजायला पाहिजे. आणि अंतकरण चतुष्ट हा सूक्ष्म देह आहे आणि याला प्रकाशक कारण देह आहे. आणि कारण देहाला माया म्हणतात, माया. आणि ती माया एवढी भयानक आहे, तिने भल्या भल्यांना नाचवलेलं आहे. मग तुम्हाला आता त्या मायाचे बाप कोण येतं दाखवायला पाहिजे का नको? तेव्हा जिरेला तिची तू सुद्धा स्वयंभू नाहीये. मग त्याला सुद्धा महाकारण देह जो आहे कोणालाच गरज नाहीये. बरं जर गरज नाही तर मग कमीत कमी भोळा भाव तरी ठेवा, श्रद्धा तरी ठेवा, विश्वास तरी ठेवा. नका तुम्ही या बाकीच्या अभ्यासाच्या भानगडीत पडा. हे बी नाही ते बी नाही ना, हे बी करायचं नाही ते बी करायचं नाही. आणि कस काय मग होईल? मनुष्य जन्माला आल्याचं सार्थक कशाच आहे? हे संसार असे कितीतरी संसार किती गेला, आजा गेला, पंजा गेला, किती वर्षापासून ऐकतो आपण. कशासाठी सांगितलं त्याने? आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तू तोही तैसा. हे कशासाठी सांगितलं? अरे बाबा याच्यात जास्त कामापुरतच बघ, जास्त तुम्ही याच्यामध्ये सुखी समाधानी होण्यासाठी हा विषय नाहीये. बरं तुम्ही ज्यांच्यासाठी कमवून ठेवलं नाही हो, ते तरी सांभाळतील का? सांगा तुम्ही. आता एवढे जे मोठे पुढारी येते, या पुढाऱ्यांनी एवढं कमवून ठेवलेलं आहे, त्यांच्या मुलासाठी का कोणासाठी? मग मुलं तरी गप बसले का? ते सुद्धा डोळे पुसून अजून काय नाही कुठाने करतायत ना. मग यांनी कशाला काशी केली? तो तर करणारच होता ना. बरं आपल्या तरी मागची गप बसणार त्या पोटासाठी. अरे जरी का झाला संन्यासी, संन्यासी जरी झाला तरी त्याला सुद्धा हो, जरी का झाला संन्यासी, मध्यान्न तोंडवासी, त्याला कुठेतरी या पोटासाठी काय नाही करावं लागणार आहे. पण सांगा तुम्ही, आता जुने जे बरेच मंडळी आहेत, विचार करा, पहिले सप्र होते, सप्र तरी हीच परिस्थिती होती. आता स्लॅबचे घर झाले, गाड्या घोड्या सर्व झालं. प्रत्येक गावामध्ये पहिले गाड्या सुद्धा नव्हत्या. सायकलवाला श्रीमंत समजायचे, ज्याच्याकडे सायकल आहे, हाताला घड्याळ आहे, त्याला श्रीमंत समजायचे. आता घड्याळ किंमतच राहिली नाही, घड्याळाची नाही, गाड्याची नाही, घोड्यांची नाही, बंगल्यांची नाही. सुख आहे का? सर्वांना सुख पाहिजे, पण जो सुखाचा रस्ता आहे तो सोडून दिला. जायचंय कुठे, चालला कुठं? मग सांगा तुम्ही. आता इथे काय झालं? सुखाचा जर शोध घ्यायचा असेल तर सुख वसे एके ठाई, बहु पायी संतांच्या. संतांवर तरी विश्वास आहे का? संत म्हणता कोणाला तेच माहित नाही, काहीच माहित नाही, काहीच माहिती नाही. आता सांगा तुम्ही. आता लय सोपा विषय आहे हो, पण तुम्ही त्यांच्याजवळ बसायला वेळ नाही ना. बस 17 काम कोणते महत्वाचे? बरं सर्वात जास्त काही महत्वाचं असेल या मनुष्य धर्मामध्ये कोणतं महत्वाचं आहे? संतांचा सहवास महत्वाचा आहे का हा प्रपंचाचा सहवास महत्वाचा आहे? संतांचा सहवास महत्वाचा आहे. बरं संत काय 24 तास तुमच्याजवळ येऊन बसतील का? म्हणून या ठिकाणी महत्वाचा प्रश्न तुम्हाला आता सांगतो. तुम्हाला कारण देह समजला, पण कारण देह म्हणजे ती सुद्धा माया आहे. आणि महाकारण देह हे सुद्धा मायाच आहे. अजून जे आहे ते पुढेच आहे, दिल्ली बहुत दूर आहे. हे तुम्हाला नुसतं हे कळलं मी ब्रह्म आहे. तुम्ही ब्रह्म कसले? कल्विंद ब्रह्म आहे. ते तुम्हाला खेळणं दिलेलं आहे. कारण की मन हे ना, मन हे साकार आहे आणि सोहम शब्द सुद्धा साकार आहे. आणि तो सुद्धा त्याला नादी लावण्यासाठी, तिकडचं लक्ष इकडे जाण्यासाठी ते सुद्धा दिलेले आहे. ते सुद्धा तुम्हाला उतरून पार जायचंय. सोम भाव सागरू उतरून पहिलं पारू, तो सुद्धा नष्ट व्हायला पाहिजे. सोम भाव सुद्धा भजनच करायची गरज नाही. आणि ते चिंतन बी कसं करायचे? मानायचं नाही, ऐकायचे. सोम साधना ही मानायची नाही, नागपुड्या वळायचे नाही, फक्त ऐकायचे. असा ध्वनी होतो. आणि असं ज्यावेळेस बारीक लक्ष लागेल तुमचं चिंतन, बारीक चिंतन कोणाला म्हणतात? उष्ण पीठ देताना मात्र बारीक देतात.
परत त्याला असं कडक लावतात. जे बारीक देता येतं तुम्हाला, पण इथं बारीक चिंतन. इथं म्हणतात हळू हळू चला, कोणी कोणाशी न बोला. इतकं बोलण्यासारखं सांगू तुम्हाला. त्यांनी तुकाराम महाराज सांगितलं, महाराजांचं कीर्तन बाबा आज जर तुम्ही कीर्तन ऐकलं ना, ते मी जातो तोंडाने सांगत, पण सर्व गोष्टी म्हणजे कीर्तन कार्याचं 2 दिवस झाले, ज्यांच्या निमित्ताने तो वैष्णव मेळावा होता. 2 दिवस त्याच्याबद्दल काहीच झालं नाही. महाराज तुकाराम महाराजाचं वैकुंठ गमन कसं झालं, काय झालं, काय नाही, काही सांगितलंच नाही. कोणत्याच कीर्तनामध्ये झालं नाही. पण तुम्हाला कळत होतं का न कळत होतं, तुम्ही सर्व चारी कोपरे बरोबर फिरून घेतलं आणि सगळ्यांचं हे झालं. काळाची गरज आहे या गोष्टीला. एक गोष्ट अशी, फक्त चिंतन करा. चिंतनाशिवाय दुसरा विषयच नाही. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. मला सांगा तुम्ही, इतकं लक्ष द्यायला पाहिजे त्या मनाने. हृदयाचं कान करून ऐकायला पाहिजे. म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे. आणि इथे एकच गोष्ट आहे, एकच तेच काम करायचं फक्त. त्या मनाची रग जी आहे ना, तुम्ही आता शेतकरी माणसं आहे, पायाला काटा मोडल्यानंतर काटा काढला गेला ना, मग काम मिटलं ना? नाही ना. तरी गुळाना 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 काय करतात ते गुळ्याचं? का बरं? काटा काढला गेला ना, परत भेटला ना, मग परत अजून सत्संग करायची काय गरज आहे? अहो चटका बसायला पाहिजे, तेव्हा रग मरेल ती. असा अहंकार जाणार नाही. रग झालं म्हणा, तो प्रबोध झाला, काटा काढला ना, मग कशाला गुडन कशाला काय लई काय सांगू तुम्हाला. थेअरी आणि प्रॅक्टिकल मध्ये फार मोठा फरक आहे. ऐकणं आणि कृती करणं याच्यात फरक आहे. म्हणून या ठिकाणी पहिले श्रवण भक्ती महत्वाचे सांगितलेले आहे. श्रवण भक्ती झाल्यानंतर मनन व्हायला पाहिजे. मनन झाल्यानंतर श्रवण मनन निधी ध्यास, मग साक्षात्कार. आपण कुठे आहेत? आपल्या गाड्या देवदानी काही नाही, गाडीत बसलेले. जिथं ब्रेकर आला असे आदळले तिथं म्हणतात देवाने काही बरं केलं नाही. कसं काय बरं केलं? डोळे लावून घेतो तू. म्हणून या ठिकाणी एक महत्वाचा आपला हा जो 1 दिवसाचा लोक विचार करा तुम्ही. काय लोक म्हणतात का तिथं डोंगरावर मेळावा ठेवला तिथे लोक येतात का? अरे त्यांनी भगवद्गीता सांगितली, किती लोकांना सांगितली? किती होत? गर्दी होती का? अरे एकाच्या काही वेळे उगती बोलतांचे पुढे. या गावामध्ये एकाला कळलं ते एवढ्या लोकांना कळलं ना. आता बाकीचे काय येत नाही त्याचं बी कारण सांगू टाकतो तुम्ही. चोर होते 4 चोर, चोरी करायला गेले. नेमकं त्यावेळेस पित्तर पाटा होता. आणि त्यावेळेस पित्तर पाट्यामध्ये असं होतं 50-50, 100-100 बाबाला माहित असेल, 100-100 लोकांना आमंत्रण द्यायचे. 50-100 लोकांना भावकीला आमंत्रण. मग तो स्वयंपाक करायचा.